मुंब्र्यामधील एमआयएमच्या सहर शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली। यावेळी सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवत पोलिसात तक्रार केली आहे। पुढील 5 वर्षात मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य सहर शेख यांनी केलेलं होतं। मुस्लिम लीग म्हणजे एमआयएमच्या नेत्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे। पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की एमआयएमच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे। एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार होतो। त्या भाषणात त्यांचा अर्थ जो एमआयएमचा हा गुपित प्लान आहे, त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं। मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले। आता मुंब्रा मध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत। त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती। आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मीयांचा भावना। मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार।